वलखेड येथील शेतकरी त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या मळ्यातील कळंबारी येथील शेतमजुराची लहान मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली आहे। ज्ञानेश्वरी मोरे असं मृत बालिकेचं नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच घबराट पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या मळ्यामध्ये शेतमजूर विलास गिरीधर मोरे कळंबारी पेठ हे कामाला होते। घरासमोरील शेडमध्ये राहत असलेल्या मजूर स्वयंपाक करत असताना आई आणि शेजारीच बसलेली 2 वर्षांची त्यांची मुलगी ज्ञानेश्वरी मोरे ही दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अचानक ज्ञानेश्वरीवर झडप घातली। काही कळण्याच्या आतच बिबट्यानं तिला जबड्यात पकडून शेतात पलायन केलं। शेजारी आणि परिसरात असलेल्या नागरिकांनी आरडाओरड केला, मात्र बिबट्या बालिकेला घेऊन अंधाराच्या दिशेनं पसार झाला। घटनेची माहिती मिळताच वन विभाग आणि पोलीस यंत्रणेनं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। गावकरी जमले, सर्वांनी शोध मोहीम राबवली। रात्री 9 वाजेच्या सुमारास शेजारील शेतकरी रामभाऊ सजन बोंबले यांच्या पेरूच्या बागेत मुलीचं धड वेगळ्या छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आला। बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावलेल्या ज्ञानेश्वरीचं शव उत्तरीय तपासणीसाठी दिंडोरीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आलं आणि त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले। या घटनेचा वनक्षेत्र अधिकारी सुशांत पाटील, वनपाल भट्ट बागुल, वनरक्षक गोरख गांगोडे आदींनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि ताबडतोब घटनास्थळी पिंजरा लावण्यात आला। या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे वलखेड आणि परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक गावकऱ्यांचा संताप अनावर झाला असून प्रशासनाकडे तातडीनं ठोस उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे। या घटनेमुळे संबंधित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। रघुनाथ पाटील यांनी याचा सखोल तपास होऊन यामध्ये बिबट्यांचा बंदोबस्त कायमस्वरूपी व्हायला हवं असं सांगितलंय आणि विनायक शिंदे यांनी त्या कुटुंबाला 25 लाखाची भरीव मदत मिळून त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। रात्री या ठिकाणी आमच्या येथील श्री त्र्यंबक बळवंत शिंदे यांच्या शेतामध्ये जे शेतमजूर काम करतात त्यांची मुलगी रात्री 7:30च्या दरम्यान बिबट्यानं अचानक उचलून नेली। अतिशय दुर्दैवी घटना आहे। आमच्या गावामध्ये आजपर्यंत जनावरांवर हल्ला करण्यात आला होता, पण मुलांवर किंवा असं याच्यावर कुठल्याही पद्धतीचा हल्ला होत नव्हता आजपर्यंत, पण अतिशय दुर्दैवी घटना घडली। आम्ही सर्व वलखेड ग्रामस्थ या दुःखामध्ये सामील आहोत। शासनानं या बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे विचार करून त्याचा पाठपुरावा करून त्या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे चांगली भरीव मदत द्यावी अशी मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो आणि याच्यावर शासनाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून त्याची शहानिशा करून आणि भावी काळामध्ये असे हल्ले होणार नाही याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।